नमस्कार. बाळजाबाईंनी जो काही प्लॅन रचलेला असतो त्यावेळेला मात्र कृष्णा आणि दुष्यंत चांगलेच अडकलेले असतात. दुष्यंतला काही गुंडांनी चांगलंच पकडलेलं आणि त्याच वेळेला कृष्णाचा मित्र म्हणतो, कृष्णे अगं ही बघ, हीच ती बाई जिने दागिने चोरले. तेव्हा कृष्णा तिच्या पाठी धावत असते आणि तेवढ्यात कृष्णाची नजर दुष्यंतवरती पडते. दुष्यंतला गुंडांनी घेरलेलं बघून कृष्णा त्याच्या दिशेने धाव घेते. तेव्हा तिचा मित्र बोलतो, कृष्णे अगं तू काय करतेस, ती बाई पळते. त्यावेळेला लगेच कृष्णा बोलते, आधी माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला पाहिजे, बाकीचं नंतर सर्व काही बघेन. आणि ती त्या गुंडांशी जाऊन भिडते आणि कृष्णा दुष्यंतचा जीव वाचवते. पण तेवढ्यात मात्र दुष्यंतच्या डोक्यावरती पाठीकडून कोणीतरी जोरात काठीने मोठ्याने मारतो. त्यामुळे दुष्यंत बेशुद्ध पडलेला असतो. त्यावेळेला लगेच कृष्णाचा मित्र बोलतो, कृष्णे अगं स्वतःच्या नवऱ्याचा तर जीव वाचवलास, पण आता स्वतःला या गोष्टींमधून कसं बाहेर काढशील. अगं ती दागिने चोरणारी बाई आपल्या हातातून निसटली आहे. तेव्हा लगेच कृष्णा बोलते, काळजी करायची गरज नाही, मी आहे ना, मी सर्व काही नीट करेन. इकडे मैनावती बाळजाबाईंना बोलत असते, बाळजाबाई आता काय होईल जर का खरोखर त्या कृष्णेच्या हातात ती बाई सापडली तर. तेव्हा लगेच जयकांत बोलतोय, आई काय बोलतेस तू, अगं जरा तरी नीट बोल ना, प्रत्येक वेळेला असं नकारार्थी कशाला बोलायला पाहिजे. त्यावेळेला लगेच बाळजाबाई बोलतात, जाऊ देत, नकारार्थी बोलून तिला समाधान मिळत असेल तर आपण काय करायचं, तिला बोलू देत नकारार्थी, तिचं समाधान तर होतंय ना. तेव्हा लगेच मैनावती बोलते, जयकांत मी काही नकारार्थी बोलत नाही, जी फॅक्ट आहे ना ती तुम्हाला सांगतेय, तुमच्या कानावरती घालतेय, पण तुम्हाला कळतच नाहीये. तुम्ही माझ्याच बोलण्याचा अर्थ वेगळा लावताय तर मी तरी काय करणार. अरे तुम्हाला समजायला पाहिजे, माझं काही चुकत नाहीये, चुकतंय ना तर तुमचंच चुकतंय, आता काय करायचं ते तुम्हीच बघा. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, पुरे, अरे जे होईल ते होईल, ही बाळजाबाई सहजासहजी हार मानण्यातली नाही आहे. त्या कृष्णेला वाटत असेल की ती माझ्यासमोर त्या बाईला घेऊन येईल म्हणून, पण तसं होणारच नाही, कारण मी अगदी तिचा बरोबर बंदोबस्त केलाय. तेवढ्यात मात्र कृष्णा दुष्यंतला पकडून आणत असते आणि त्याच वेळेला मैनावती बोलते, दुष्यंत, अरे दुष्यंत काय झालं तुला. त्यावेळेला बाळजाबाईंचं लक्ष दुष्यंतवरती जातं. दुष्यंतच्या डोक्याला पट्टी बांधलेली बघून बाळजाबाई लगेच त्याच्या दिशेने जातात आणि त्याला धरत म्हणतात, दुष्यंत अरे काय झालं. तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो, आई साहेब तुम्ही काही काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे. काही गुंडांनी मला घेरलं आणि मारण्याचा प्रयत्न केला, पण कृष्णेने मात्र माझा जीव वाचवला. हे ऐकताच लगेच बाळजाबाई बोलतात, अशी कोणाची हिंमत झाली ज्यांनी बाळजाबाईच्या लेकावरती हल्ला केला. त्या गुंडांना आत्ताच्या आता माझ्या समोर उभं कर जयकांत. तेव्हा लगेच मोठ्यानी बाळजाबाई असं बोलताच दुष्यंत बोलतो, आई साहेब जाऊ देत ना, जाऊ देत. त्यावेळेला लगेच गावकरी तिथे जमा झालेली असतात आणि गावकऱ्यांना बघून बाळजाबाई बोलतात, तुम्ही सर्वजण इथे काय करताय. त्यावेळेला लगेच गावकरी म्हणतात, अहो दुष्यंतरावांनी आजचीच तर मुदत मागितलेली लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची, आणि आता तर लक्ष्मीपूजन थोडक्यावरच आहे, बघितलंत ना वेळच होत आली आहे. म्हटल्यावरती तुमच्या या घरच्या लक्ष्मीने स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही पुरावे आणलेत की नाही हे बघायचं होतं. तेव्हा लगेच दुष्यंतराव बोलतात, हो हो माहिती आहे मला. तेव्हा कृष्णा दुष्यंतरावांकडे बघत असते. त्यावेळेला बाळजाबाई बोलतात, कृष्णे अगं पुरावे मिळाले का. तेव्हा लगेच कृष्णा बोलते, बाळजाबाई पुरावे. तेव्हा लगेच मैनावती बोलते, मला माहितीच होतं, अगं पुरावे तर भेटणारच नाही तुला. पुरावे कसे भेटणार तूच सांग ना, कारण पुरावे तर भेटूच शकत नाही. एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू, खोटारडी. अगं काय गरज होती दागिने चोरायची, दागिने तू चोरलेस म्हटल्यावरती पुरावे कसे मिळणार. त्यावेळेला लगेच बाळजाबाई बोलतात, कृष्णे आत्ताच्या आता माझ्या घरातून चालती हो, मला अजिबात तू माझ्या घरात नको आहेस, नजरेसमोर नको आहेस. तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो, आई साहेब माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा लगेच बाळजाबाई बोलतात, दुष्यंत तोंडातून एकही शब्द काढायचा नाही, तुझ्या शब्दाखातर मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तुला एक संधी दिली होती. खरं सांगायचं तर
मला असं वाटलं होतं की तू या कृष्णेला सिद्ध करशील, पण मनातून मात्र कुठेतरी वाटत होतं ही कृष्णाच गुन्हेगार आहे. आणि म्हणूनच तर कदाचित मी या गोष्टीचा विचार केला. काय आहे ना दुष्यंत, तुला वाटत असेल की तू खूपच योग्य केलंस, या कृष्णाच्या बाजूने उभा राहिलास. अरे पण ही त्या लायकीची नाही रे. तुला वाटत असेल त्यावेळेला लगेच दुष्यंत बोलतो, बस झालं आईसाहेब. अहो काय बोलताय तुम्ही, आणि कोणाबद्दल? या कृष्णेबद्दल. अहो ही कृष्णा काय लायकीची आहे आणि काय नाही याचा तुम्ही अंदाजच करू शकत नाही. तेव्हा मात्र कृष्णा चांगलीच चिडते आणि मोठ्याने बोलते, काय चाललंय तुमचं? तुम्ही असा विचारच का करताय? आणि जरा विचार तुम्ही माझ्याबद्दल करा ना. तेव्हा लगेच बाळजाबाई बोलतात, बस झाला, आता मला कोणाबद्दलही विचार करायचा नाही. मला सगळं काही समजून चुकलंय. आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे. तेव्हा लगेच कृष्णा बोलते, कोणती गोष्ट? त्यावेळेला बाळजाबाई कृष्णाचा हात धरतात आणि कृष्णाला फरफटत घराबाहेर काढत असतात. तेवढ्यात कृष्णा बाळजाबाईंना मोठ्याने ओरडते आणि म्हणते, बस झालं बाळजाबाई, माझा अपमान करताय तेवढा पुरेसा आहे, पण तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे. तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटत नाही? बाळजाबाई, अहो जरा तरी विचार करा, तुम्ही तुमच्या सुनेचा अपमान करताय. त्यावेळेला बाळजाबाई बोलतात, कृष्णे, मी कालच सांगितलं होतं, जर का दागिने तू चोरलेस हे जर का सिद्ध झालं तर म्या तुला नांदवणार नाही. तेव्हा मात्र कृष्णा बोलते, हो पण हे सिद्ध कुठे झालंय? तेव्हा लगेच मोठ्याने कृष्णा बोलते, हो पण आता तर तुमच्यासमोर असा काही पुरावा सादर करेन, तो पुरावा बघितल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्याच नजरा खाली पडतील. तेव्हा बाळजाबाई बोलतील, पुरावा? कोणता पुरावा? त्यावेळेला लगेच कृष्णा त्या दागिने चोरणाऱ्या बाईला समोर आणते. तेव्हा मात्र बाळजाबाईंचे धाबेच दणनतात. बाळजाबाई बोलतात, हे काय आहे कृष्णा इथे? त्यावेळेला कृष्णा बोलते, ओळखत नाही का तुम्ही? नाही, तुम्हीच तर या बाईला सांगितले देवी आईचे दागिने चोरायला. तेव्हा दुष्यंत मोठ्याने ओरडतो, कृष्णा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे म्हणजे तू माझ्या आईवरती आरोप करशील, हे मला चालणार नाही. तेव्हा लगेच मोठ्याने कृष्णा बोलते, दुष्यंत सरकार माफ करा, पण हेच करा, हे पाहिजे तर तुम्ही तिची कसून चौकशी करा. तेव्हा लगेच ती बाई बोलते, दुष्यंत सरकार, हो तुमच्या आईनेच मला सांगितलं होतं आणि मी तेच केलंय. प्लीज दुष्यंत सरकार, माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मात्र दुष्यंत हादरतो. दुष्यंतला खूप मोठा धक्का बसतो. त्याच वेळेला दुष्यंतचे वडील बोलतात, बघितलं का दुष्यंत सरकार, तुमच्या आईसाहेब किती खालच्या तराला जाऊ शकतात. तुम्ही तर विचारच करू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर कृष्णाने स्वतःला सिद्ध करून बाळजाबाईंना मात्र तोंडावर पाडलंय, पण दुष्यंत आता बाळजाबाईंना काय शिक्षा करेल ते कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.